नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज बटाटा आणि कांद्याची चटणी बनवणार आहे। पहा, खूपच खायला टेस्टी आणि मस्त लागते। आपण अशा पद्धतीने जर कांद्याची आणि बटाट्याची चटणी जर बनवली ना, आपल्या घरामधले सदस्य आहेत ना आपल्याला डबल ही चटणी बनवून मागतील। खूप खायला चविष्ट आणि मस्त लागते। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी अशा पद्धतीने दोन इथं बटाटे अशा पद्धतीने उभ्या साईडचे काप करून घेतलेले आहेत। आपल्याला अशाच पद्धतीने काप बनवून घ्यायचे बटाट्याचे। मी बटाट्यावरचे साल पण काढून घेतलेले आहेत आणि बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। पद्धतीने 4 कांदे घेतलेले आहेत, त्याच्यावरचे अशा पद्धतीने साल काढून घेऊन येत ना, आपल्याला एकदम बारीक नाही कापायचा। अशा पद्धतीने आपल्याला उभेच काप बनवून घ्यायचे। जसे आपण पद्धतीने मी 4 पण कांदे कापून घेतलेले आहेत, असे उभेच काप बनवून घ्यायचे। इथे घेतलेली आहे कोथिंबीर, हिरवी मिरची घेतलेली आहे चिरून आणि लसणाची एक कुडी घेतलेली आहे। थोडासा अबडधोबड मी ठेचून घेतलेला आहे। अशा पद्धतीने जर लसूण अबडधोबड ठेचून जर घेतला ना, खूपच खायला चविष्ट लागते आपली कांद्याची आणि बटाट्याची चटणी। इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला। आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल आपल्या आवडीनुसार घालून घेतलं तरी पण चालेल। मी इथं 2 मोठाले चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल इथं आपलं गरम झालं ना, तर लसूण आपण ठिसून घेतलेला आहे ना, तो आपल्याला तेलामध्ये छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर थोडेसे जिरे घालून घ्यायचे। तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल ना, तुम्ही कढीपत्ता सुद्धा घालू शकता। कढीपत्ता घातल्याने ना खूपच छान भाजीला आणखी टेस्ट येते। आपल्या लसणाचा इथं कलर चेंज झालेला आहे। आपण जे चिरून घेतलेला कांदा होता ना, आपल्याला तेलामध्ये टाकून ना छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा। आपण व्यवस्थित जर कुरकुरीत कांदा इथं तळून घेतला ना, खूपच खायला टेस्ट लागते कांद्याची आणि बटाट्याची चटणी। असा कुरकुरीत कांदा झाल्यावर आपण हिरवी मिरची चिरून घेतली होती, ती सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान अशी 1 मिनिट ती सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायची हिरवी मिरची। थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची कांद्याबरोबर आणि छान एकदा असं आणखीन परतून घ्यायचं। जे आपण बटाट्याचे काप बनवून घेतले होते ना, हे सुद्धा आता कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला त्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊया। मीठ घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेऊया। मिडियम गॅसवरती आपल्याला बटाट्याच्या कुडी आहेत ना, त्या मिडियम गॅसवरती शिजून घ्यायच्या। आपल्याला याच्यामध्ये शिजवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा। झाकण ठेवून ना आपल्याला एक 5 मिनिटं छान असं आपण वाफलून घेऊया। आपण झाकण काढून पाहू आपल्या इथं बटाटा शिजलंय का ते। आणखीन शिजलेलं नाही, आणखीन आपण मिडियम गॅसवरती ना एक 2-3 मिनिटं वाफलून घेऊया। छान असं आपल्या इथं बटाटे ना वाफलेला आहे। आपण आता याच्यामध्ये थोडेसे सुके मसाले घालून घेऊ। लाल तिखट अर्धा चमचा घालायचा, अर्धा चमचा घरगुती मसाला, थोडीशी जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर। आपल्याला याच्यामध्ये हळदीचा वापर अजिबात करायचा नाही, आपल्याला हळद घालायची नाही आणि छान असं ना आपण आता मिक्स करून घेऊया। मी इथं शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे। इथं मी शेंगदाण्याचा कूट आहे ना अजिबात बारीक केलेला नाही, मोठालाच ठेवलेला आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला अबडधोबड शेंगदाण्याचा कूट काढून घ्यायचा आहे। असे दाताखाली जर हे शेंगदाणे आले ना अर्धले खायला, खूप खायला भाजी भारी लागते। आपण शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आहे ना परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहोत। आणि आता आपण सुके मसाले घातल्याच्या नंतर आपण परत ना मीडियम गॅसवरती ना 1-2 मिनिटं छान अशी भाजी ना आपण कांदा आणि बटाट्याची चटणी ना आपण वाफलून घेऊ। छान अशी शिजलेली आहे आणि छान मस्त अशी वाफलेली सुद्धा आहे, पाहू शकता तुम्ही। आणि दिसायला ते झटपट होणारी बटाटा कांद्याची चटणी आहे बरं का। आपण ही टिफिनला सुद्धा पटकन झटपट आहे ना बनवून देऊ शकतो। आपण थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर याच्यावरती टाकून घेऊ। अशा पद्धतीने भाकरी
ज्वारीची भाकरी चपाती कशासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो आणि जेवणासोबत ही भाजीनं आपण तोंडी सुद्धा लावू शकतो. त्याच्यासोबत सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.